संभाजीनगरमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला व्हीआयपी वागणूक दिली गेली आहे। आरोपी बबनभाई आणि सह आरोपींची पोलिसांकडून बडदास्त ठेवली जाते। पोलीस ठाण्यात एका हॉलमध्ये टेबलवर कुटुंबासोबत जेवणाची व्यवस्था करण्यात आली। ही दृश्य आपण बघतोय। व्हीआयपी वागणुकीचा हा फोटो व्हायरल झालाय आणि त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। 1.25 कोटीचं ड्रग्ज जवळपास इथं सापडलेलं होतं आणि खळबळ माजलेली होती। या प्रकरणामुळे पोलिसांनी 2 वाहनं जप्त केली, 2 गोदामं सील केली, कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला। पण या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी आहे बबनभाई, त्यालाही अशी वागणूक दिली जाते, त्याची बडदास्त ठेवली जाते। त्यावरून आता टीका होतीये। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सचिन, हा सगळा नेमका काय प्रकार घडलाय? पोलिसांनी अधिकृतरित्या आता तरी यावर काही स्पष्टीकरण दिलंय का? अजूनपर्यंत पोलिसांचा यावरती कुठलीही प्रक्रिया आलेली नाही। मात्र हे जे फोटो आणि हे जे व्हिडिओ आहेत हे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। हा प्रकरण आहे ड्रग संबंधित आहे। एक स्क्रॅप कंपनी आहे, त्या स्क्रॅप कंपनीमधून हा सर्व एमडी ड्रग तस्करी केली जायची आणि जवळपास 1.25 कोटी रुपयाचा ड्रग्ज एनडीपीएस पथकाने ते जप्त केलेला आहे। या प्रकरणात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं व्हिडिओद्वारे समोर येत आहे। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता तरी कुठल्याही पोलिसांची प्रतिक्रिया या समोर आली नाही। मात्र हे या फोटोवरून असं पोलिसांचे जे कार्यशैली आहे त्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आता पोलीस प्रशासन यावरती काय प्रतिक्रिया देत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। अगदी धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी।